सीएम साहेबांची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। पण अशा पद्धतीने आमदारावर हल्ला करण्यासाठी बाहेरून भाडेकरी त्या ठिकाणी आणले जातात, गुंड आणले जातात आणि तिथे असणारे सामान्य कार्यकर्ता नितीन देशमुख याचे कपडे फाडले जातात। हे अतिशय चुकीचं आहे। अख्ख्या महाराष्ट्राने ही घटना तिथं बघितलेली, ही गुंडाशाही आहे, ही दडपशाही आहे आणि आपल्याला जर सत्तेचा एवढा अहंकार असेल तर तो आपण इलेक्शनच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी उतरू, पण सरकार आणि अध्यक्षांच्या माध्यमातून, सभापतींच्या माध्यमातून आव्हाड साहेबांवर त्या ठिकाणी जो हल्ला होणार होता या बाबतीत कारवाई झाली पाहिजे, शहानिशा झाली पाहिजे आणि आव्हाड साहेबांना तिथं मेसेजेस आलेले आहेत। आव्हाड साहेब, तुम्हाला आम्ही बघतो, तुमचा मर्डर करतो, आई बहिणीवर शिव्या दिलेल्या आहेत आव्हाड साहेबांना। आणि मग हा मेसेज अध्यक्ष महोदयांसमोर आव्हाड साहेबांनी मांडला, कारण का अधिवेशनामध्ये असताना हे मेसेज त्यांना तिथे आलेले आहेत। त्यामुळे ती व्यक्ती कोण, असे किती लोक आहेत ज्यांनी मेसेज, विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो, त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी, अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे। मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे।